येस सर. 2 दिवस ही कविता आपण कंप्लीट केलेली आहे. आज आपण आपल्या नेक्स्ट लेसन कडे जाणार आहोत. आपला नेक्स्ट लेसन फुटप्रिंट्स नावाचा एक लेसन आपल्याला आहे. अतिशय आजच्या काळातला असं मी म्हटलं हा लेसन असलेला आपल्याला दिसून येतो. याचं कारण तुम्हाला नक्कीच समजेल की मी असं का म्हणतोय. डॉक्टर प्रदीप आवटे याचे लेखक आहेत आणि आजच्या काळातला हा लेसन आहे कारण आजच्या काळातली परिस्थिती, आजच्या काळातल्या गोष्टींमधून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न या लेसनद्वारे डॉक्टर प्रदीप आवटे यांनी केलेला आपल्याला दिसून येतोय. डॉक्टर प्रदीप आवटे कोण आहेत आधी ते आपण पाहूया. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नाटककार. त्यांनी माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. जग्गू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम या किशोरांसाठीच्या कथा, कादंबऱ्या, 2.5 अक्षरांची गोष्ट हा ललित लेखसंग्रह इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. माझ्या आभाळाची गोष्ट या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेचा पुरस्कार, गीत लेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याचा पुरस्कार, राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार यांसारखे पुरस्कार प्राप्त. ओके, हा झाला डॉक्टर प्रदीप आवटे म्हणजेच आपले लेखक यांचा परिचय. आणि आता या लेसन मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते. ग्लोबल वॉर्मिंग मधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिलेला आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे. तर ही कथा जी आहे ती खरंच कुठेतरी विचार करायला लावणारी आहे. आणि मी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे की आजच्या काळातल्या साधनांचा वापर करून आजच्या काळातल्या समस्येवर उपाय हा आजच्या काळातल्या मुलांनी शोधलेला आपल्याला दिसून येतो. या कथेमधून आपल्याला हे लक्षात येईल. काय आहे बघूया. या कथेला सुरुवात होते थोडस लेखकांचं काय म्हणू शकतो आपण, नाटक, एकांकिका याच्यामध्ये थोडासा जास्त कल असल्यामुळे कथेची सुरुवात सुद्धा तशाच पद्धतीने ते करतात. अभिषेकने दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या त्यांनी किचन मधील सिंक मध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्याने केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. बघा, ही आपल्या कथेची सुरुवात आहे. ही आपल्या गोष्टीची सुरुवात आहे की नॉर्मल एखाद्या आपल्यासारख्या नॉर्मल घरामध्ये जी दिवसाची सुरुवात होते की उठतो. कधी कधी जर सकाळी लवकर कामवाल्या मावशी येत असतील तर अगदी त्याच उठवतात आपल्याला. आणि तशाच पद्धतीने इथे देखील अभिषेकनं दार उघडलं. कामवाल्या रेखा मावशी आत आल्या त्यांनी सिंक मध्ये जी काही रात्रभराची भांडी सगळी जी काही पडली होती, अर्थात त्यांचं रोजचं काम होतं ते, त्यामुळे त्या तिकडे गेल्या. त्या भांड्यांकडे मोर्चा त्यांनी वळवला. अभिषेकला उठायला उशीर झाला होता. आत्ता जस्ट उठला होता तो. नाही तर एरवी बिचारा शहाण्या बाळासारखा लवकर उठतो तो. परंतु आज मात्र त्याला उशीर झाला होता. याचं कारण सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्याचा आतेभाऊ सुमित जो IIT कानपूरला शिकतो. जसे आपल्या मुंबईला IIT आहे तशीच कानपूरला सुद्धा IIT आहे. तर त्या IIT कानपूरमध्ये जो शिकत होता आणि तो काल आला होता. त्यामुळे त्याच्याबरोबर गप्पा, उगाच टाइमपास नाही, तर त्याचं IIT स्टुडंट आहे म्हटल्यानंतर काहीतरी नवीन प्रोजेक्ट करत होता, त्याच्यावर काम करत होता, ते सर्व त्याला तो दाखवत होता. त्यामुळे त्याच्यावर चर्चा आणि या सगळ्या गोष्टी करता करता रात्री 2 वाजले आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला.
आता एका नवीन पात्राची एंट्री होते. स्नेहल, स्नेहल तिचं नाव, ही अभिषेकची बहीण आहे. काय हो हे? तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखा मावशी फरशी पुसत होत्या. पण पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भुकती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखा मावशी बिचाऱ्या वरमल्या होत्या. काय गंमत झाली होती? त्याच्या कामवाल्या मावशी आहेत, त्यांनी भांडी घासून घेतली, त्यानंतर नेहमीप्रमाणे लादी पुसायला घेतली, फरशी पुसायला घेतली. ती फरशी पुसत असताना झालं असं की त्या फरशी पुसत तर होत्या, पण त्यांच्या लक्षात आलं नाही, मुद्दामून नाही, अनावधानाने ज्याला आपण म्हणतो, की त्या फरशी पुसत असताना त्यांच्या लक्षात आलं नाही की आपण बाहेरून जे आलेलो आहोत ते पाय धुवायला विसरलोय. पाय धुवायला विसरलोय आणि त्यामुळे गंमत अशी होते की त्या फरशी पुसत पुढे पुढे जात आहेत, परंतु त्यांच्या पायाचे ठसे म्हणजेच फुटप्रिंट्स या त्या स्वच्छ झालेल्या फरशीवर, स्वच्छ झालेल्या त्या लादीवर तिथे उमटतायत. आणि त्यामुळे ती जी स्नेहल आहे ती वैतागली होती की काय हे मावशी, तुम्हीच स्वतःच लादी पुसताय आणि स्वतःच ती घाण सुद्धा करताय, असं कुठेतरी ती म्हणाली. आणि रेखा मावशींना सुद्धा फार थोड्याशा म्हणजे त्यांना लाज वाटली की अरे बापरे, आपण पाय धुवायला कसं काय विसरलो. फुटप्रिंट्स, आपल्या कथेचं जे टायटल आहे, कथेचं जे नाव आहे, कुठेतरी इथे एक त्याचा संदर्भ आलेला आपल्याला दिसून येतो की त्यांच्या फुटप्रिंट्स तिकडे उमटत आहेत, बरोबर की नाही? आता त्या रेखा मावशी ज्या आहेत त्या स्नेहलला काय सांगतात बघा. अहो स्नेहाताई, मी कुठे एशीत बसून छान काम करते बाई, शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीत रस्ता बी समजा उखडलाय, समधी धूळ लागली पायासनी आणि 10-10 मिनिटाला हात पाय धुवायला येळ बी नाही आणि पाणी तरी कुठे आहे बक्कळ. त्यांनी समस्या सांगितली, म्हणजे थोडंसं स्वतःला सावरून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं तर त्यांनी पाय धुवून मग ती लादी पुसायला हवी होती, पण ठीक आहे, म्हणजे त्या विसरल्या. पण त्यांनी वस्तुस्थिती सांगितली की अहो काय असं म्हणताय तुम्ही, मी काय एसीत बसून काम करणारी बाई आहे का? शेणामातीत काम करणारी बाई तुमच्याकडे घरकाम करायला येते आणि सगळा रस्ता सगळा खराब झालाय, पायात चप्पल नाही, अनवाणी तशा पद्धतीने मी फिरते, सगळी धूळ लागते आणि प्रत्येक वेळेला हात पाय धुवायला मला वेळ पण नाहीये आणि पाणी कुठे आहे बक्कळ, म्हणजे खूप पुष्कळ प्रमाणात पाणी कुठे आहे, ही सर्वात मोठी समस्या यांनी सांगितली. तिने सांगितली की सगळं करू आम्ही, पण ते करायला साधन संपत्ती आहे का आपल्याकडे? मुबलक पाणी आहे का? कदाचित त्यांच्याकडे ठराविक वेळेत पाणी येत असेल, ते भरून ठेवणं आणि या सगळ्या गोष्टी या होत असतील. अनेक ठिकाणी या गोष्टी होतात. अनेक ठिकाणी अनेक लोक 8-8 दिवस अंघोळ करत नाहीत का? गंमत म्हणून नाही, मजा म्हणून नाही, तर तिथे पाणी प्यायला पाणी मिळत नाही, तर अंघोळीसाठी पाणी का वेस्ट घालवा, पाणी का वाया घालवा, हा विचार ते करत असलेले आपल्याला दिसून येतात. काय अवस्था आहे बघा. तर त्यांनी तेच सांगितलं की पाणी तरी कुठे आहे? सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. म्हणजे स्नेहल पटकन बोलून गेली. तिला ती स्वच्छता तिला आवडत असेल आणि अरे काय करतायत तुम्ही? तुम्हीच लादी पुसताय आणि तुम्हीच सगळं परत त्याच्यावर सगळी घाण पायाने तशा पद्धतीने ठेवताय. असं कुठेतरी ती बोलून गेली, पण तिला वाईटपणाने ते बोलायचं नव्हतं. त्यामुळे तिलाही कुठेतरी कसं तरी वाटलं की अरे, म्हणजे रेखा मावशींना वाईट वाटलं असेल कदाचित आणि म्हणून तिने लगेच सॉरी म्हणून टाकलं की सॉरी मावशी, खरंच सॉरी. हं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. म्हणजे त्यांची काही दिवसांपूर्वी त्या काही चप्पल-बिप्पल घालून येत असतील, ती त्यांना आठवली. आता तर त्या अनवाणीच फिरत होत्या. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. पावडे काका हे अजून एक पात्र तिथे एंटर होतं. हे त्यांच्या बाबांचे मित्र आहेत. म्हणजे अभिषेक आणि स्नेहल यांच्या बाबांचे ते मित्र आहेत. पावडे काका आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. एकदम लोण्यागत एकदम लोण्यागत पाय हाय काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडे पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती, धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या.
अभिषेक स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. बघा की आता गंमत अशी झाली की हा सगळा विषय चालू काय काय होता, फुटप्रिंट्स पायावरून सगळं चालू होतं. आपण पायाकडे फारसं लक्ष देत नाही. पायाकडे म्हणजे तळव्याकडे. तळव्याकडे. तळवा जो दुर्लक्षितच राहतो, की आपण त्या तळव्यावर चालतो. खरं तर दिवसभर कितीतरी म्हणजे अगदी हाताला बँड बांधलात तर तुम्ही किती पावलं चाललात हे देखील तुमच्या लक्षात येईल. किंवा अगदी मोबाईलमध्ये तुम्ही तशी सेटिंग करून ठेवली तर तेही तुमच्या लक्षात येईल, की आज दिवसभरामध्ये मी किती पावलं चाललो. परंतु त्या तळव्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण आज मात्र त्या स्नेहलच्या बोलण्यामुळे का होईना, रेखा मावशींचं स्वतःच्या तळव्याकडे तर लक्ष गेलंच, परंतु त्याच बरोबरीने ते जे पावडे काका आले होते, त्यांच्या पायाकडे देखील रेखा मावशी अगदी टक लावून बघत होत्या. कारण याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ते जे काका होते त्यांचे तळवे जे आहेत ते अतिशय गोरेपान असे ते तळवे होते. त्यांची टाच, त्या टाचेला कुठल्याही चिरा नव्हत्या आणि म्हणून त्यांनी ते वाक्य वापरलेलं आहे, की अगदी लोण्यागत पाय आहे काकांचा. म्हणजे अगदी लोण्यासारखा, एखाद्या बटरसारखा छान मऊ गुलगुलीत असा एक पाय, त्यांचा छान पाय आहे. असं त्यांना कुठेतरी त्यांच्या पायाचा हेवा वाटला, की माझे पाय का नाही आहेत? माझे पाय बघा, की कशा चिरा गेलेल्या आहेत आणि कसं सगळी ती माती, धूळ सगळी त्याच्यात बसलेली आहे. त्यांचे पाय किती छान आहेत. आणि हे पुटपुटणं तो जो सुमित आला होता, IIT कानपूरमध्ये शिकणारा जो सुमित, तो जो आला होता त्याने हे ऐकलं. आता त्याने हे ऐकलं म्हटल्यानंतर तो काय म्हणाला बघा. तो आला तिथे मोबाईल घेऊन आणि म्हणाला, "मामा, मी एक ॲप तयार केलंय. या ॲपच्या सहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत हे सांगू शकतो." सुमितने सांगितलं. अरे सुमित, पाय स्वच्छ आहेत की नाही हे सांगायला ॲपची काय गरज? तुम्हा टेक्नोसावी लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे सगळ्यात भारी ॲप आपल्या डोक्याच्या कवटीत आहे. हे विसरलात की काय तुम्ही? बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजी बद्दलची आपली सॉरी मळमळ, सो नॉट तळमळ, मळमळ व्यक्त केली. की तशा पद्धतीने सुमितने काय म्हणाला, तो IIT स्टुडंट होता. त्यामुळे तो म्हणाला, की मी एक ॲप तयार केलंय आणि ते ॲप जे आहे त्याच्यामध्ये कोणाची पावलं किती स्वच्छ आहेत हे कळतं. त्यांच्या बाबांचंही खरं होतं, की अगदी पावलंच नुसती बघायची आहेत, तर त्याच्यासाठी ॲप कशाला पाहिजे? आपलं आज जर तुम्ही काय म्हणतात त्याला, Google स्टोअरवर गेलात, तर तुम्हाला वाट्टेल त्या गोष्टींचं ॲप आहे. वाट्टेल त्या गोष्टींचं. मग तुमचं वय कॅल्क्युलेट करणारं, मग तुम्हाला म्हातारं करणारं, तुम्हाला तरुण करणारं, तुम्हाला अजून काय, 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 काय. हां, तुमच्या हार्टबीट मोजणारं, त्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर सांगणारं. ब्लड प्रेशर सांगणारं तर अतिशय फेक ॲप, भरपूर सारी फेक ॲप मोबाईल आपल्या Google प्ले स्टोअरवर असलेली आपल्याला दिसून येतात. अनेक लोकं ती डाउनलोडही करतात, त्याच्यावर तो अंगठा काय लावतात, ते ब्लड प्रेशर काय मोजतात, अनेक गोष्टी करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. हां, परंतु इथे सुमितचा सांगण्याचा उद्देश मात्र थोडासा वेगळा होता. काय होता तो उद्देश बघा. मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची. त्याचं नाव आहे फुटप्रिंट्स. बघा, आपल्या कथेचं नाव फुटप्रिंट्स का आहे? तर या ॲपचं नाव त्याने फुटप्रिंट्स दिलेलं आहे. असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. सुरुवात करूया रेखा मावशींपासून, ज्यांच्या पायाबद्दल स्नेहल दीदीने नोंदवला होता आक्षेप. स्नेहलचा चेहरा पडला. स्नेहलला फार वाईट वाटलं, की म्हणजे ती रागारागात बोलून गेली असेल, पण तिला कुठेही ती टीका-टिप्पणी करायची नव्हती त्यांच्या पायावर किंवा तुमचे पाय किती खराब आहेत, असं नव्हतं म्हणायचं खरं तर. त्या पायामुळे ती लादी खराब होत होती, फरशी खराब होत होती, म्हणून ती कुठेतरी ती चिडली, रागाने पटकन ती बोलून गेली. परंतु आता सुमित असं म्हटल्यानंतर मात्र तिचा चेहरा पडला होता, की तिला कसंसं वाटलं होतं, की "अरे यार, कुठे मी रेखा मावशींना बोलायला गेले, आता सगळे मला बोलत राहतील." असं कुठेतरी तिला वाटलं. तिला स्वतःचाच राग आला होता. बघा, फार महत्वाची गोष्ट आहे ही. आपण एखाद्याला बोलून जातो खरं, परंतु ते कुठल्या उद्देशाने बोलतो, हे देखील तेवढंच महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. खरंच स्नेहल वाईट असती, तर तिने सुमितला सांगितलं असतं, "हे काय तू मला बोलतोस? तिचे पाय आहेतच खराब म्हणून मी बोलले." असं ती पटकन बोलून गेली असती. परंतु नाही, ती वाईट नव्हती.
ती चांगली मुलगी होती. त्यामुळे तिला आता स्वतःचा राग यायला लागला होता, की अरे कसं मी असं बोलले पटकन रेखा मावशींना. आज इतकी वर्ष झाली त्या येतात, आपली काळजी घेतात, आपलं घर स्वच्छ करतात, सगळं करतात आणि मी पटकन बोलून गेले, राग आला म्हणून काय झालं? म्हणून आता तिला स्वतःचाच राग आला होता. सुमितनं आपल्या Android मोबाईलमधनं ॲप उघडलं आणि रेखा मावशींना काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. बघा, रेखा मावशींना त्यांनी काही प्रश्न विचारले. काय प्रश्न होते ते? बघा, रेखा मावशींना प्रश्न विचारले त्यांनी, की "मावशी, तुम्ही कुठे राहता कुठं?" "त्या टेकडी पल्याड." मावशी म्हणाल्या. "इथून किती किलोमीटर आहे ते?" मावशीने पटकन सांगितलं, "3 किलोमीटर." "तर तुम्ही कशा आलात इथपर्यंत?" "गेल्या महिन्यापासून चालतच येत होते. पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिली आहे मला. तेव्हा आता सायकलने येते." अशी अजून बरीच माहिती त्याने भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरत होती? ती फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत तुम्ही किती झाडं लावली? अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स होते. त्याच्यामध्ये काही प्रश्न होते. हां, एक वेगळ्या टाइपचं ॲप होतं ते आणि ते क्वेश्चनची आन्सर्स त्या ॲपमध्ये भरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार होता. बरोबर की नाही? मग रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं. त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढं त्यांनी 2 झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं झाड होतं. एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय तेच कुणाला काही कळेना. आता खरं तर त्याने काय सांगितलं, पाय स्वच्छ कोणाचे किती आहेत? खरं तर पायाची माहिती घ्यायला पाहिजे होती, बरोबर की नाही? मग ठीक आहे, तुम्ही चालता किती इथपर्यंत ठीक आहे. परंतु तुम्ही झाडं किती लावली? हां, तुम्ही कशानं फिरता? कशानं काय करता? हे कशाला पाहिजे होतं? तर कशाला पाहिजे होतं ते कळेल. ही सगळी माहिती गेली. रेखा मावशी तर फारच गडबडून गेल्या होत्या. त्यांच्यासाठी तर बिचाऱ्यांसाठी ते काय सगळं नवीनच होतं, की काय बाबा हा का सगळं मला हे विचारतोय. पण तो जे काही विचारत होता त्याची अगदी खरी-खुरी आणि अगदी प्रांजळपणे त्यांनी उत्तरं दिली होती. आणि आता पहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिंट्स असं म्हणत त्याने मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला. अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा. सगळे आ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध 2 पावलं उमटली. एकदम चंदेरी वरखात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले, सिल्वर फुटप्रिंट्स, द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. वाह! पाहिलत? रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ, झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. सुमित ओरडला. "हे, हे भलतंच." रेखा मावशींच्या पायाकडे पाहत पावडे काका म्हणाले. बघा, आता गंमत अशी झाली होती, की पावडे काकांच्या पायाकडे बघून रेखा मावशी थोडंसं त्यांना हेवा वाटत होता, की काय सुंदर पाय आहेत, लोण्यासारखे पाय आहेत, असं त्यांना वाटत होतं. आपले पाय सगळे चिरा गेलेले, मातीने माखलेले असे सगळे पाय आहेत आणि पावडे काकांचे पाय मात्र अतिशय सुंदर आहेत. आणि इथे मात्र या ॲपवर मात्र रेखा मावशींच्या पायाला सिल्वर फुटप्रिंट्स आणि द मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स असं जेव्हा लिहून आलं, तेव्हा पावडे काकांचा ज्याला आपण म्हणतो की तो जो आत्मसन्मान आहे तो कुठेतरी दुखावला गेला आणि त्यामुळे त्यांनी अरे काय काही काही सांगतात म्हणजे फेक आहे हे ऍप अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. सुमितने लगेच पावडे काकांच्या गोजिऱ्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, "काका, आपण तुमच्या पायांचं पाहूयात का?" "त्यात पाहायचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत." पावडे काका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. "पण चला, काय सांगताय तुमचं ॲप ते तरी पाहूया." त्याने पुस्ती जोडली. सुमितनं पावडे काकांचा डेटा ॲपमध्ये भरायला सुरुवात केली. "काका, तुम्ही कुठून आलात?" "विश्रांतीवाडीहून." "कसे?" "अर्थातच कारने." "20 किलोमीटर कारने. तुम्ही एकटेच?" सुमितने शंका व्यक्त केली. "हो का? अच्छा, पण काका आठवड्यातून तुमचं फिरणं किती होतं?" "अरे, माझं ऑफिसच माझ्या घरापासून 16 किलोमीटर आहे. रोजचे 35-40 किलोमीटर तर नक्कीच होतात. आणि हे सगळं कारने. तुम्ही एकटेच ये-जा करता." हां, हे प्रश्न सुमितने त्यांना विचारलं, की "कुठून आलात?" तर "विश्रांतीवाडीवरून." "ती कुठे आली?" तर "इकडनं 20 किलोमीटर आहे." "मग कसे आलात?" "अर्थात कारने." हां, त्यांनी अर्थात कारने. नॉर्मल कारने असं नाही म्हटलं. अर्थात म्हणजे माझ्याकडे कार आहे. मी कशाला हिच्यासारखं चालत किंवा सायकलने फिरू. अशा अर्थाने त्यांना कुठेतरी ते म्हणायचं होतं. हां, आणि मग ते म्हणत, की "मग तुम्ही एकटेच आलात?" "हां, मग एकटे नाही तर काय?"
आणि मग तुम्ही एरवी माझं ऑफिसला मी जातो कारने एकटेच. हो, एकटाच मग काय. ते म्हणतात एकटेच जातात. अरे हो बाबा, नाहीतर काय लटकत जाऊ म्हणतोस का? बसला लटकत जाऊ म्हणतोस का? काका चिडूनच म्हणाले. माझ्याकडे कार आहे आणि मी बसने जाऊ म्हणतोस का तू? काका तुम्ही काही झाडं-बिडं लावली आहेत का? पावडे काकूंनी कुंडीतल्या रोपांकरता माती मागितली, तर ती आणून देणं नाही जमलं काकांना. ते झाडं काय लावणार? स्नेहलने एकदम स्ट्रेट ड्राईव्ह लगावला. बघा, की काका काहीतरी सांगणार, की हां, म्हणजे तसं एखाद दुसरं झाड असं ते बोलायला जाणार एवढ्यात स्नेहलनं त्यांचं झाडांबद्दलचं जे काही प्रेम वगैरे आहे ते सांगून टाकलं, की साधी माती आणायला सांगितली पावडे काकूंनी, ती नाही आणून दिली अजून. तर हे कसले झाडं लावणार? हां, म्हणजे नाही जमलं मला, असं ते पटकन म्हणाले. सुमितनं पावडे काकांची आणखी काही माहिती घेतली आणि ॲपवर भरली. पुन्हा निळा तुकडा चमकला आणि काही क्षणातच त्या निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटली. 2 काळी कुट्ट पाऊल चिन्हे आणि खाली शब्द आले, सॉरी, यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. पावडे काकांचा चेहरा एकदम पडला. काय नाटक आहे हे? अशा व्हर्च्युअल गोष्टी नका सांगू मला, पावडे काका रागाने म्हणाले. सुमितनं त्यांच्या नाराज चेहऱ्याकडे पाहिलं आणि तो समजावणीच्या सुरात म्हणाला, माफ करा काका, पण ही पावलं व्हर्च्युअल नाहीत. उलट पक्षी ती अधिक खरीखुरी आहेत. काका, हे ॲप आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजतं. थोडक्यात आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या आपल्या कार्बन प्रिंट्स रेखाटतं. त्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आता तुम्ही 20 किलोमीटर अंतर तुमच्या कारने येता, तेव्हा तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता. म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडता. काहीतरीच. मला नाही पटत, काका म्हणाले. ते ऑलरेडी रागावलेले होते. काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत, सुमित बोलला. बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो, पण आपण तर अवघं वातावरणच घाण प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणली आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपण धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत, स्नेहल गहीवरून म्हणाली. आता इतका वेळ शांत असलेली ती स्नेहल जी आहे तिलाही पटलं होतं की कशा पद्धतीनं त्याने पावडे काकांना समजावून सांगितलं होतं सुमितने, की ते रागावले होते, की हे काय, ह्याला काय अर्थ आहे? ती बाई जी आहे काम करणारी, तिची पावलं दिसतायत पूर्णपणे काळपटलेली आणि तिची पावलं फार चंदेरी आणि माझी इतकी छान पावलं दिसतायत आणि माझी पावलं काळी. परंतु ही पावलं त्यामुळे व्हर्च्युअल गोष्टी आहेत या सगळ्या, ह्याच्यावर माझा काही विश्वास नाही. त्यावेळी सुमित म्हणाला, की "नाही काका, या व्हर्च्युअल नाही, तर कुठेतरी ही खरी पावलं आहेत आपली. आपल्याला कळत नाही, की आपण वातावरणामध्ये काय नेमकं आपण निसर्गाला काय देतोय, हेच आपल्याला कळत नाही." आणि हे कुठेतरी स्नेहलला लक्षात आलं आणि स्नेहल म्हणाली, की "नाही, खरंच आतापासून मी कॉलेजला जायला सायकल वापरेन." म्हणजे मी आधी रिक्षाने जात असेल ती किंवा इतर काही वाहनाने जात असेल ती म्हणाली, की "नाही, कार्बन डायऑक्साईड निर्माण न करणाऱ्या वाहनाचा म्हणजे सायकल सारख्या वाहनाचा मी वापर करेन आणि माझी पावलं देखील चंदेरी हवीत रेखा मावशींसारखी." अभिषेक भारावून म्हणाला, "माझं कॉलेज समोर बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनेच ये-जा करणार." ठरलं एकदम. म्हणजे आपण प्रत्येकासाठी वेगवेगळं वाहन अनेक अनेक जण आहेत. म्हणजे आज आपण मध्यमवर्गीय घरातली माणसं आहोत, घरामध्ये एखादी गाडी आहे, मान्य. परंतु आज श्रीमंत, अतिश्रीमंत माणसंही या जगात आहेत, की त्या घरामध्ये जेवढी माणसं त्याच्या दुप्पट गाड्या त्या घरामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि कोणती गाडी कोणासाठी कशा पद्धतीने बिनधास्त वापरत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे घरातल्या 4 माणसांना एकाच कार्यक्रमाला एकाच ठिकाणी जायचंय, पण ते प्रत्येक जण आपापल्या गाडीने येणार. 4 जण एका गाडीतून येणार नाहीत. ही अवस्था आजही असलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणूनच
तो कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यांसारखे विषारी वायू आज सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याचं कारण हेच असलेलं आपल्याला दिसून येतं की इलेक्ट्रिक वाहनं तशा पद्धतीने आपण का वापरायला हवी. अर्थात ती महाग आहेत, आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना ती इतक्यात परवडणार नाहीत, परंतु ती ज्यांना परवडत आहेत त्यांनी ती का वापरावीत. मग वापरा ना 10 गाड्या, तुम्ही वापरा, पण त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा वायू या वातावरणात सोडला जाणार नाही म्हटल्यानंतर तुम्ही ती वापरा, बिंदास्त वापरा. हा, पण तुम्हाला ती वीज मात्र तशा पद्धतीने लागेल ते चार्ज करण्यासाठी. मग ती वीज तयार होण्यासाठी अनेक गोष्टी होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. पण कुठेतरी या गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा की आपण निसर्गाला काय देतोय. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, पण निसर्गाला आपण काय देतोय. आता त्यांच्या बाबांनाही कळलं. त्यांचे बाबा काय म्हणतात बघा, खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं अगदी विसरून गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचंच वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखा मावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखा मावशींनी, सुमित म्हणाला. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्या गर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले. त्यांनाही पटलं, अरे खरं बोलतोय हा मुलगा. आणि म्हणून ते म्हणाले की हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले. आणि त्या निळाशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला की कुठेतरी त्यांनाही पटलं होतं की खरी गोष्ट आहे. फुटप्रिंट्स नावाचं जे त्याचं ऍप होतं, त्याच्यामधून जी रेखा मावशींची चंदेरी पावलं सांगितली होती आणि पावडे काकांची काळी पावलं दाखवली होती, ते सुरुवातीला पावडे काकांना पटलं नव्हतं. पावडे काका अगदी रागावले होते. पण नंतर मात्र त्यांना हे नक्कीच पटलं की खरंच आपण अशा पद्धतीने जगतोय, वागतोय की कुठेतरी आपल्याला याचं भान उरलेलं नाहीये की आपण नेमकं निसर्गाला काय देतोय आणि आपण निसर्गामध्ये काय घाण करून ठेवतोय, किती अस्वच्छ करून ठेवतोय हा निसर्ग. आणि ते व्हायला नको. हा निसर्ग आपल्याला भरभरून देतोय. त्यामुळे आपण सुद्धा या निसर्गाला नक्कीच भरभरून द्यायला हवं. जितकं देता येईल तितकं त्याचा सांभाळ करायला हवा. जितकं जमेल तितकं त्याचा सांभाळ करायला हवा. हे कुठेतरी आपल्याला या लेसन मधून सुद्धा लक्षात येतं. लक्षात आलेला आहे सगळ्यांचा लेसन? सगळ्यांचा हा लेसन लक्षात आलेला आहे? ओके, कळलेला आहे नक्की? ओके. काही लेसन असे असतात की जे फक्त अभ्यासायचे नसतात, तर ते स्वतः आचरायचे असतात, आचरणात आणायचे असतात. आणि हा लेसन त्याचा एक पार्ट असलेला आपल्याला दिसून येतो. की मी म्हटलं तसं की उद्या तुम्ही जाऊन किती मोठे व्हाल, तुम्ही कोणी मोठे बिझनेसमॅन व्हाल, तुम्ही अजून कोणी चांगले ऑफिसर व्हाल, कुठेही डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, कोणीही व्हाल, परंतु माणूस म्हणून तुम्ही सर्वप्रथम असणं हे फार गरजेचं आहे. आणि चांगलं माणूस असणं हे गरजेचं. आणि चांगला माणूस म्हणजे केवळ चांगल्या मार्गाने जगणं एवढंच नव्हे. चांगला मार्ग म्हणजे त्याचा अर्थ आज फार व्यापक झालेला आहे. निसर्गाला कुठली हानी न, किंवा कमीत कमी आपण हानी तर पोहोचवणारच आहोत, त्याबद्दल काही वाद नाही. आपण माणसं आहोत म्हटल्यानंतर ती हानी पोहोचणारच निसर्गाला. हानी न पोहोचवता आपण राहू शकत नाही, जगू शकत नाही, स्वतःचा विकास करू शकत नाही. हे म्हणजे अगदी त्रिवार सत्य आहे. परंतु मग कमीत कमी हानी का पोहोचवता येईल, म्हणजे आपल्याला आपल्या आता शाळेसमोर जाणारी मेट्रो मध्येच वाद निर्माण झाला होता. मग आम्हाला मेट्रो हवी आहे का पर्यावरण हवंय? मग एकच काहीतरी तुम्हाला चूज करावं लागेल का, कारण मेट्रोसाठी आम्हाला झाडं तोडावी लागतील. अरे मान्य आहे की,
आज तुम्ही मला सांगा, आज या जगामध्ये ज्यावेळी हे जग निर्माण झालं तेव्हा सगळीकडे झाडच झाडं होती की. मग आज ज्या आपल्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्यात, आज ज्या आपल्या काही सुखसुविधा, पहिली रेल्वे, इंग्रजांनी ज्या वेळेला पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे निर्माण केली असेल तेव्हा किती झाडं तोडली असेल, नसतील का तोडली झाडं? नक्कीच झाडं तोडली असतील. मग त्यावेळेला हा प्रश्न का नाही विचारला गेला की तुम्हाला रेल्वे हवी आहे का झाडं हवी आहेत, पर्यावरण हवी आहे? हा प्रश्न का नाही त्यावेळेला विचारला गेला? याचं कारण आहे. म्हणजे तो प्रश्न चुकीचा आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, लक्षात ठेवा. तो प्रश्न बरोबरच आहे. आता तो प्रश्न विचारावा लागतोय याचं कारण झाडांची कमी झालेली संख्या. त्यावेळेला मुबलक प्रमाणात झाडं होती, त्यापैकी 4 तोडली तरी काही फरक पडत नव्हता. पण त्यावेळेपासून माणसाने हा विचार केला नाही की 4 तोडली तर 10 लावू, दुसरीकडे लावू, भले दुसरीकडे लावू, पण 4 तोडली तर 10 लावू. आज आपल्याला ते करायची गरज आलेली आहे. पण आज त्याची संख्या वाढवावी लागेल. 4 तोडली तर 40 लावावी लागतील. पूर्वी 10 लावली तरी चालणार होती, पण आज मात्र नाही. अजून थोडा वेळ थांबलात तर 4 तोडलीत तर 400 लावावी लागतील. अजून थोडा वेळ थांबलात तर 4 तोडली तर 4000 लावावी लागतील. पण अजून थोडा वेळ थांबलात तर मात्र ती लावून सुद्धा काही उपयोग होणार नाही किंवा लावण्यासाठी आपल्याकडे वेळच उरणार नाही. तोडूच नये, एक झाड सुद्धा तोडू नये, झाडाची फांदी सुद्धा तोडू नये, अशी वेळ आपल्या आपल्या पुढे येऊन उभी राहील. मग तेवढ्या वेळेपर्यंत आपल्याला जायचंय का? तर नाही. त्यामुळे कुठेतरी निसर्गाला आपण भरभरून देऊ शकत नाही निसर्गासारखं, पण किमान त्याची कमीत कमी हानी होईल असं तरी आपण नक्कीच वागू शकतो. लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या? लेसन लक्षात येस सर. आलेलं आहे नक्की? Yes, sir. ओके. ओके, हे शब्दार्थ आपल्याला लिहायचे आहेत. बघा, फुटप्रिंट्स शब्दार्थ: समधी सगळी, बक्कल पुष्कळ, उखणणे खडबडीत होणे, गोजिरा सुंदर, चिरण्या तडा भेगा क्रॅक्स ज्याला आपण म्हणतो, लोण्यागत म्हणजे लोण्यासारखा, निरभ्र म्हणजे ढग नसलेला, चंदेरी म्हणजे चांदी सारखा सिल्वर कलर मध्ये, ठसे म्हणजे छाप, आणि स्फटिक म्हणजे पारदर्शक. ओके, हे शब्दार्थ आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. आणि अर्थात तुम्हाला इथे फुटप्रिंटची समरी इंग्लिशमध्ये ज्यांना हवी असेल त्यांनी ते सुद्धा बघू शकता तुम्ही. ओके, शब्दार्थ मात्र सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत. लिहून घ्या.